नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. उत्तर भारतामध्ये एकापाठी एक WD येतात. मात्र ते अतिउत्तरेला असल्यामुळे केवळ हलक्या थंडीवर त्याचा परिणाम होतोय. जेव्हा उत्तर भारतात WD आणि दक्षिण भारतात कमी दाब अशी एकत्रित परिस्थिती निर्माण होते, तेव्हा ट्रफ लाईन तयार होऊन महाराष्ट्रात पाऊस पडतो. अन्यथा महाराष्ट्रात पाऊस पडत नाही आणि तशी पद्धतीची सिच्युएशन सध्या तयार होत नाही. आता एक बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने कमी दाबाचं वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे काही हवामान बदलतंय का ते आपण बघूया. हे मॉडेल सध्या तरी 6, 7, 8, 9 आणि 10 तारखेला महाराष्ट्रात एक हलक्या स्वरूपाची थंडी राहील असाच अंदाज देत आहे. केवळ 10 तारखेपर्यंत या मॉडेलने अंदाज सध्या तरी दाखवलेला आहे. उत्तर भारतात असलेला एक WD सध्या ECMWF मॉडेलनुसार पूर्व भारताकडे सरकतोय आणि दोन्ही समुद्रात मात्र दक्षिणेला कमी दाब कायम आहे. 8 तारखेला या वातावरणात फारसा बदल नाही. आपण अगदी 11 तारखेपर्यंत बघितलं तर हवामानात विशेष बदल नाही, परंतु 11 तारखेला उत्तर भारतात पुन्हा एक नव्याने WD सक्रिय होणार आहे. दोन्ही समुद्रातील कमी दाबही थोडे अंतर्गत भागात भारताच्या दिशेने सरकत आहेत. त्यामुळे थोडा हवामानात बदल होऊ लागतोय. 12 तारखेला उत्तर भारतातला WD तीव्र होतोय. दोन्ही समुद्रातील कमी दाबही अस्तित्वात आहेत. महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे, परंतु अद्याप तशी ट्रफ अजून बनलेली नाही. 13 तारखेला हा WD पूर्व भारताकडे निघून जाणार आहे. मात्र बंगालच्या उपसागरातील कमी दाब हा तामिळनाडूवर परिणाम करणार आहे. 14 तारखेला दोन्ही कमी दाबांचा परिणाम हा केरळ तामिळनाडूवर होणार आहे. 15-16 तारखेला हे सर्व वातावरण बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे. आपण ECMWFचाच, परंतु या व्हर्जननुसार जर दूरवरचा अंदाज बघितला तर यामध्ये हवामानात फारसे बदल आपल्याला स्पष्ट होत नाहीत. आपण ECMWFच्याच AIFS मॉडेलनुसार जर अंदाज धावता घेतला तर कशा पद्धतीने हवामानात परिणाम होतोय, परिवर्तन होत आहेत ते आपण बघतो. दक्षिण भारतात कमी दाब तयार होत आहेत, परंतु बंगालच्या उपसागरातून ते अरबी समुद्रात सरकत आहेत. या मॉडेलचा जर अभ्यास केला तर साधारणपणे शेवटच्या आठवड्यामध्ये तीव्र अशा प्रकारचे WD सक्रिय होतील आणि बंगालच्या उपसागरात देखील वातावरण तयार होईल असं दिसतंय. आणि साधारणपणे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात थोडाफार पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं का, यावर मात्र आता लक्ष ठेवावं लागेल. कारण पहिले 3 आठवडे तरी महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही. सध्या महाराष्ट्रामध्ये 1014 हेक्टोपास्कलचा हवेचा दाब आहे. तसा तो पावसास अनुकूल नाही. सध्या महाराष्ट्रात कुठेही विशेष ढगाळ परिस्थिती नाही. आपण या मॉडेलनुसार जर बघितलं तर केवळ उत्तर भारतात WD आणि दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला कमी दाब अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रात सध्या तरी काही पावसाळी वातावरण दाखवलं जात नाही. तरी काही ढगाळ परिस्थिती निर्माण होते का ते आपण बघणार आहोत. जवळपास 11 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये विशेष ढगाळ परिस्थिती किंवा पावसाचं वातावरण नाही आहे. परंतु 11 तारखेला आपण बघतो की बंगालच्या उपसागरातून एक वाऱ्यांचा प्रवाह हा महाराष्ट्रावर येत असल्यामुळे महाराष्ट्रातील तापमानात घट होईल. काही ठिकाणी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे एकूणच वातावरण 11-12 तारखेला महाराष्ट्रात बदलू शकतं. तसं ते पावसास फार अनुकूल आहे अशातला भाग नाही आहे, परंतु वातावरण बदलण्यासाठी हे वारे कारणीभूत ठरू शकतात. आपण हलकी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये ढगाळ स्वरूपात बघतो आणि साधारण 13 तारखेपर्यंत ही ढगाळ परिस्थिती राहील असा अंदाज आहे. सध्या थंडीचं वातावरण आहे, कोरडं हवामान आहे. त्यामुळे महाराष्ट्रात फार पावसाळी परिस्थितीचे कुठलेही अंदाज नाही आहेत. हवामानात मुख्य बदल हा 15 तारखेला होतोय. तर 15 तारखेला महाराष्ट्रात खूप ढगाळ परिस्थिती असणार आहे, जी पावसास अनुकूल नाही, परंतु त्यामुळे थंडीवर विपरीत परिणाम होणार आहे. साधारणपणे हे वातावरण पिकांवर रोगराई वाढवण्याकरता कारणीभूत ठरतं.
केवळ ढग आणि पावसाचं कुठलंही वातावरण नाही, शिवाय थंडी कमी होणार आहे. ही सर्व परिस्थिती 15-16 तारखेला जाणवण्याची शक्यता आहे. उद्या महाराष्ट्रामध्ये सरासरी 15 ते 16 अंश सेल्सिअस तापमान असण्याची शक्यता आहे. 9 तारखेला विदर्भामध्ये 9 अंश सेल्सिअस, गोंदियामध्ये 11 अंश सेल्सिअस, गडचिरोलीमध्ये, तर इतरत्र 15 ते 16 अंश सेल्सिअस तापमान राहणार आहे. आपण 11 तारखेला बघतो गोंदियामध्ये 11 अंश सेल्सिअस, गडचिरोलीमध्ये 12 अंश सेल्सिअस, तर इतरत्र साधारण 15 ते 16-17 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहणार आहे. दक्षिण महाराष्ट्रामध्ये थोडं तापमान अधिक राहील, तर उत्तरेला ते कमी राहण्याची शक्यता आहे. 12-13 तारखेला तापमानात थोडी घट होण्याची शक्यता आहे आणि ती घट जवळपास 15-16 तारखेपर्यंत कायम राहील. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.